नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू ठुमके फॅमिली इन युरोप. तर आज आमचा जर्मनीमधला तिसरा दिवस आहे आणि आम्ही पुन्हा आलेलो आहोत मारियन प्लाट्स या ठिकाणी. आणि आज आम्ही इथे बावरियन लंच करणार आहोत. तर चला आमच्यासोबत घेऊन जाते तुम्हाला. म्युनिक शहर हे जर्मनीतल्या बावरिया या राज्यामध्ये येतं आणि त्यामुळेच इथलं जे जेवण आहे त्याला बावरियन फूड म्हटलं जातं आणि या रेस्टॉरंटला बावरियन रेस्टॉरंट असं मी म्हटलं. मारियन प्लाट्समधली जी न्यू टाउन हॉलची बिल्डिंग आहे त्याच्या आतमध्येच एक 5 स्टार रेस्टॉरंट आहे जे मी आता तुम्हाला दाखवणार आहे. खूपच सुंदर असं याचं इंटिरियर आहे. तर चला बघूया. रॅट्सकेलर असं या हॉटेलचं जर्मन भाषेतील नाव आहे. जनरली जर्मन भाषिक देशांमध्ये जेव्हा तुम्ही सिटी हॉलच्या मध्यभागी किंवा तळघरामध्ये एखादं रेस्टॉरंट असतं त्याला रॅट्सकेलर असं म्हटलं जातं. या सिटी हॉलचं सुद्धा हे तळघर आहे त्यामुळे हे सुद्धा रॅट्सकेलर आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता की किती सुंदर इंटिरियर आहे याचं. आणि इथे एअर कंडिशन सीटिंग आहे. सो तुम्हाला जर लाईनमध्ये उभं नसेल राहायचं तर डायरेक्ट तुम्ही इथे येऊन बसू शकता. ओपन स्पेसमध्ये जर तुम्हाला बसायचं असेल टेरेसमध्ये तर मात्र वेटिंग असतं. तर आम्ही सुद्धा आता वेटिंगमध्ये उभं राहून आलो आणि फायनली आता आम्हाला एक सीट मिळालेली आहे. जर्मन लोकांकडे फूड व्हरायटी नसते असा माझा जो भ्रम होता तो यांचं मेनू कार्ड पाहून मात्र तुटलाय. आणि खूप साऱ्या प्रकारचं फूड आहे यांच्याकडे आणि आता काय मागवायचं हा प्रश्न पडला. बाकी सगळ्या लोकांकडे असं काय केलं अल्कोहोलिक ड्रिंक्स मागवलं. आम्ही बघतोय आजूबाजूला. आम्ही इथे काय मागवलं माहिती आहे? स्प्राईट. आणि ती मंदारला विचारत होती की तू ड्रिंक नाही करत का? ते म्हणाल नाही. तर त्या थोडं आश्चर्य वाटलं कारण ही मोस्ट इकडे लोक येऊन बिअर तरी ॲटलिस्ट घेतातच पण नाही. जेवण आलेलं आहे. हे काय? तर हे आहे फ्राईड फिश फिलेट आणि त्याच्यामध्ये पोटॅटो बॉल्स सुद्धा यांनी दिलेले आहेत. जर्मन भाषेतलं नाव मी तुम्हाला स्क्रीनवर देईन. त्यानंतर हे आहेत जर्मन पोटॅटो पॅनकेक. आम्ही खूप लोकांकडून ह्याच्याबद्दल ऐकलं होतं आणि हे आता आम्ही ॲपल सॉस सोबत मागवलं आहे ज्यावरती त्यांनी स्ट्रॉबेरी सुद्धा टाकली. त्यानंतर हे आहे क्रिस्पी फ्राईड चिकन ज्याला जर्मनमध्ये बॅक हँडल असं म्हणतात. आणि हे आहे जर्मन पोटॅटो सॅलड. याच्याऐवजी तुम्ही फ्रेंच फ्राईज सुद्धा ऑर्डर करू शकता पण आम्हाला हे पोटॅटो सॅलड ट्राय करायचं होतं. सो लेट्स स्टार्ट नाउ. काहीतरी वेगळं पहिल्यांदा आम्ही ट्राय करतोय जर्मन फूड. ये चांगलं त्यांनी ना आम्हाला इथे डिशेस दिल्या नाहीत आणि आम्हाला आता कशात खायचा प्रश्न पडलाय. पण इकडे युजली असंच असतं की प्रत्येक जण आपापली एक एक डिश मागवतं आणि तसंच खातात. त्यामुळे त्यांनी सेपरेट डिश देण्याचे कष्ट घेतलेले नाही आहेत. मस्त आहे. हे पण छान आहे ॲक्च्युली. सूप आहे पूर्ण ब्लांड आहे आणि हे बटाट्याचे गोळे करून टाकलेले आहेत हे 2. आणि हे वेफर्स आहेत बटाट्याचे. आणि हा फ्राईड बास फिश आहे. बासा मासा आहे हा. सगळं मील आमचं फिनिश झालेलं आहे. शरण्या तुला आवडलं जेवण? पण तू तर काय खाल्लंच नाही. तुम्ही सांगा कसं होतं? छान होतं फूड. आता सवय झाली थोडी थोडी कारण की तुम्ही ऑफिसमध्ये खाता म्हणून. दॅट्स फूड. आणि लाईट आणि काय म्हणतात हेल्दी पण आहे. ऑइल फ्री आहे. आणि फिश पण चांगलं होतं. चिकन पण छान होतं. थोडं पण सिमिलरच होतं आपल्या याच्यासारखं. KFC मध्ये जे मिळतं तेच होतं है ना. KFC फ्राईड चिकन होतं ते. सेफ ऑप्शन. ओव्हरऑल कधीतरी थोडंसं चेंज म्हणून आपण खाऊ शकतो.
आणि मी तर म्हणेन सर्वांनी म्हणजे जो कोणी इकडे फिरायला त्यांनी सर्वांनी हे फूड ट्राय केलं तर चांगलंच आहे. नवीन टेस्ट मिळते. इट्स गुड. हायली रेकमेंड. इथे एक फॅमिली बसले. आई वडील आधी आले आणि नंतर मुलं वेगवेगळ्या ठिकाणाहून आली आणि असं दिसतंय की ते लोक एकत्र राहत नाहीत आणि इथे आता रेस्टॉरंटमध्ये जेवायला भेटलेत. त्यानंतर इथे ह्या मुली बसलेल्या होत्या आणि त्या सगळ्यांचं खाऊन झाल्यानंतर प्रत्येकीने आपापल्यामधून पैसे काढले आणि इथे टेबलावर ठेवलेत. ते त्या प्रत्येकजण त्यांचा शेअर देतोय. आपल्यासारखं एकच जण इथे बिल भरत नाही. ह्या दोन्ही गोष्टी सुद्धा आपल्यासाठी कल्चरल शॉक आहेत. या रेस्टॉरंटमध्ये मला अजून एक गोष्ट दिसली ती म्हणजे इथे जी पण झाडं आहेत ना त्या सगळ्या झाडांवरती वेगवेगळ्या कपड्यांनी ना अशा नॉट बांधलेल्या होत्या, चिंध्या बांधलेल्या होत्या. माहीत नाही क्रिसमसचं डेकोरेशन आहे की यांची काही अंधश्रद्धा आहे. फक्त 3 पदार्थ मागवले होते तरी इथे 2-2.5 तास गेले कारण रेस्टॉरंटची सर्व्हिस खूपच स्लो आहे. पोटभर जर्मन फूड खाल्ल्यानंतर आत्ता आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालेलो आहोत. आम्ही एका गावामध्ये जाऊन राहणार आहोत. तिथे जायला आम्हाला 2.5 ते 3 तासाचा प्रवास करायला लागणार आहे. त्यामुळे आम्ही हा व्हिडिओ इथेच एंड करतोय. जर्मनीतील गावं आणि तिथली घरं कशी असतात हे पाहण्यासाठी आमचे पुढचे व्हिडिओ नक्की बघा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.